नमस्कार मित्रांनो, मी सनील पेडी एस पेडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय। तर आता हे आषाढी एकादशी, त्याच निमित्ताने नांदेडपाडा ते अलिबाग अशी पायी दिंडी जाते। त्याच निमित्ताने आता नांदेडच्या देवळामध्ये आरती चालू आहे। आपल्या चॅनलचा मेन कंटेंट हा फिशिंग असला तरी आपले सण उत्सव, आगरी कोळी परंपरा हे सुद्धा दाखवणे तितकेच गरजेचे आहे। त्याच निमित्ताने मी हा ब्लॉग शूट करत आहे। जेवढे शक्य होईल तेवढे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे। तर बघत राहा व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा।
इथे. त्याच्यानंतर पुन्हा आपली पालखी निघेल नाश्ता झाल्यानंतर. बघा नाश्त्याला वेपर दिसत आहेत. हात गटेवर पुतळा चैतन्याचा पालखीचा तोंडीला आलेले आहे. तोंडी नाक्यात आता थोड्या वेळात पोहोचणार आहे. जवळजवळ आपण 7 ते 8 किलोमीटरचा प्रवास झालेला आपला. अजून आपला जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर अजून आपला प्रवास असणार आहे. तर बघत राहा. महिलांचा उत्साह तुम्ही बघत आहात. अजून सुद्धा त्यांना तेवढाच उत्साह आहे जेवढी सुरुवात झाली होती. महिला सुद्धा दिसत आहे. किती उत्साह.
कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला विटेवरी, उभा कसा राहिला. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला, उभा कसा राहिला. पंप दिसतोय तोंडीला. परत झालं तर पालखी येईल इथे थोडा वेळ थांबेल पालखी. आणि बघा आता आपल्या आता पालखी इथे थोडी वेळ थांबणार आहे. एनर्जीसाठी आणलं ती बघा केली आणलेलं आहे एनर्जीसाठी. थोडा तिथे आपलं विश्रांती होईल. बघा मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आता विचारूया आपण आपल्या पालखी कोणत्या सालापासून सुरुवात झाली ती तर विचारूया. आता या आमच्या नांदेडच्या गावात पालखी निघते आणि ही पालखी सन 2018ला सुरुवात झाली आणि हे 6वं वर्ष आहे. आणि या 6व्या वर्षामध्ये जे पालखीची सुरुवात केली तर या पालखीची सुरुवात आम्हाला अतिशय चांगली वाटली. कारण या पालखीमध्ये आम्हाला 4ही पाड्यांनी सहकार्य जास्त केलं. त्याच्यामध्ये खारपाडा असो, थलेपाडा, फकीरपाडा किंवा नांदाईपाडा आणि चांगली सुरुवात केली त्यांनी. आणि आम्हाला असा मोठा प्रश्न पडला होता, काही बुवा आमच्यातले कमी झाले परंतु आम्हाला जास्तीत जास्त बुवा मिळाले. आणि महिला मंडळाने अतिशय महत्त्वाचं सहकार्य आम्हाला महिला मंडळाने केलेलं आहे. आणि महिला मंडळ तसं पाहिलं तर आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात. आणि अशा प्रकारे या पालखीचं जे मोल आहे आणि महत्त्व आहे ते आम्हाला पूर्णपणे पाहायला मिळालेलं आहे. आता आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवात केली आणि मध्येच कोरोनाचे 2 वर्ष कोरोनाची गेली आणि 2 वर्षामध्ये आम्ही फकीरपाडा या गावामध्ये संतोष पाटील यांच्या घरी यांच्या ठिकाणी देवळामध्ये पालखी आम्ही नेली. आणि तदनंतर कोरोनाचा भार जो कमी झाल्यानंतर आम्ही पुन्हा अलिबागमध्ये पालखी आणि सुरुवात केली. आणि हे 6वं वर्ष आहे. आणि या 6व्या वर्षामध्ये आम्ही ही पालखी अगदी महत्त्वाचे आहे. आणि पेट्रोल पंपावर आम्ही गाडी थांबवतो नेहमी. यांचं या मंडळांचं आम्हाला अतिशय सहकार्य असतं. की पुन्हा पायी भजन मंडळाच्या सहित अगदी वारकरी एकही कुठलीही स्त्री नाचत नाही असं नाही, कुठलीही मुलगी नाचत नाही असं नाही. भरपूर प्रमाणात दिसत आहे यावर्षी. याप्रमाणे या पालखीमध्ये अतिशय महत्त्वाचा उत्सव लेडीजने दिलेला आहे, जेंट्सने सुद्धा दिलेला आहे. आणि अशा प्रकारे या पालखीचं जे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन आम्हाला याच्या पुढे कसं सहकार्य देईल याची आम्ही निश्चितच ग्राही धरतो. आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. आता टप्पा पार करता मित्रांनो. चला तर बघूया आता पुढे काय होतं ते तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न बघत राहा. बघा मित्रांनो आपली आता पालखी दिंडी आता चाललेली आहे. 10-15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या दिंडी आता चाललेल्या आहे. सर्वांनी भरपूर असं सहकार्य केलेलं आहे. महिलांचा उत्साह खूप तुम्ही बघू शकताय. बघा आजीने सुद्धा सहभाग घेतलेला आहे दिंडीमध्ये. आजी किती वय असेल सांगा? 66 वय आहे आजीचं. बघा तरी सुद्धा दिंडीमध्ये आलेलं आहे. बघा इकडे पुढे सुद्धा दिसत आहे आजी. एवढ्या आजी वय किती आहे? किती वय किती आहे? 70. बघा 70 आजीचं वय आहे तरी सुद्धा दिंडी. Doing crazy dreaming.
संगीत विशारद श्री संदीप कडूबुवा यांनी वारीमध्ये सहभागी होऊन भैरव यांनी गजर गाऊन विशाराकडे माहोल केला एकदा बघा.
हरी विठ्ठल 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 मंदिराला 5 फेऱ्या म्हणून झालेले आहेत. आता दर्शनासाठी लाईन लागलेली आहे बघा. पदयात्रे